या देशाचा आयुष्यमान मोठ्या उत्साह व आनंदाने साजरा करत आहोत। या पवित्र दिवशी सर्वप्रथम भारत मातेचे वंदन करतो। तसेच ऐतिहासिक प्रसंगी आज ध्वजारोहण समारंभात सर्व स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि बंधू स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे स्वप्न साकारण्यासाठी मोठा लढा केला। तर अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। अशा सर्व क्रांतिकारक व स्वातंत्र्य सेनानी यांना या ठिकाणी मी विनम्रपूर्वक अभिवादन करतो, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो। सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानी यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही। सन 1930 मध्ये सोलापूर शहराने काम केलं, स्वतंत्र सोलापूर म्हणून ओळख मिळवली। तसेच ब्रिटिश राजवटीला आव्हान देणार हे स्वराज्याचे फलक दाखवले। श्री अब्दुल कुर्बान हुसेन, श्री नवाप्पा धनशेट्टी, श्री जगन्नाथ शिंदे, श्री किसन सारा तसेच अनेक या करण्यात सूरवीरांचे बलिदान हे सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याचे तेजस्वी प्रतीक असून आजही हा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। भारताच्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज, आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे। जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागामध्ये हरघर तिरंगा ही मोहीम खूप व्यापक प्रमाणात राबवली जात आहे। यातून राष्ट्रीय भावना जागृत करण्याचे कार्य केले जात आहे। राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली आहे। ही योजना आतापर्यंतच्या सर्वात मोठी कर्जमाफी योजना आहे। राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,500 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जात आहे। सोलापूर जिल्ह्यात या योजनेचे काम विविध पातळीवर सुरू आहे। पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यातील 26,553 पात्र शेतकऱ्यांची यादी तयार झाली आहे। मी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपले नाव यादीत आहे का याची खात्री तलाठी कार्यालयामार्फत ग्रामपंचायत किंवा बँकेत जाऊन तपासून घ्यावे। कर्जमाफीचा थेट खात्यामध्ये जमा होण्यासाठी आधार सीडिंग बंधनकारक आहे। हे काम आपल्या जवळच्या महाई सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा सरकारी सेवा केंद्रामध्ये विनाशुल्क करून मिळेल। हा लाभ वेळेत मिळावा यासाठी सर्वांनी तातडीने आधार सीडिंग पूर्ण करावे। आपल्या अडचणी सोडवण्यासाठी शासन तत्पर आहे। यंदाची आषाढी वारी शिस्त आणि समतेसाठी आदर्श ठरली। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी यंदा देशभरातून सुमारे 32 लाख भाविक पंढरपुरामध्ये आले। त्यांना निवारा, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि गर्दी नियंत्रण तसेच कमीत कमी कालावधीत दर्शन इत्यादी सुविधा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकाराने राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या। यामध्ये जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दिलेले योगदान हे महत्त्वपूर्ण आहे। यात संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांचे मी मनापासून अभिनंदन करतो। पंढरपूर हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे देशाचे श्रद्धास्थान आहे। या पवित्र भूमीला जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने 4,000 कोटी रुपयांचा विकास आराखड्यास अंतिम मान्यता दिली आहे। या कॉरिडॉरमध्ये वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व सुविधा, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। या प्रकल्पात स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य मोबदला आणि कार्य देण्यात येतील। पंढरपूरचे धार्मिक आणि आर्थिक महत्त्व वाढवून पंढरपूर खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर पोहोचेल असा विश्वास या निमित्तानं आहे। स्टार एअरलाइन्स सोलापूर मुंबई विमानाची तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आली होती। सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हवाई सेवा सुरू राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। सोलापूरच्या अडचणींची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने सदर सेवा
पुन्हा 2 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून मी मुख्यमंत्री मोदयांचे मनापासून आभार मानतो. आता ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने व्यापारी, उद्योजक आणि उपचारासाठी जाणारे रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवासी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी उडवण्यासाठी सरकारी सुधारणांसाठी सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आवश्यक जागेचे हस्तांतरण आता 23% पूर्ण झाले असून गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे. उड्डाणपुलाचे काम आता लवकरच सुरू होईल आणि शहराच्या वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी या माध्यमातून खूप मोठी मदत होईल. पाणी मुख्यमंत्री वर्ष पाणी मिळावे यासाठी 2007 पर्यंतची गरज लक्षात घेऊन 1,478 कोटीचा सोलापूर सिटी वॉटर सप्लाय इंटरनल डिस्ट्रीब्युशन सिस्टम प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने होणाऱ्या प्रकल्पामुळे प्रत्येक घरात नियमित व शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणी मिळेल. पाणी पुरवठा होणार आहे. तसेच शहरातील विटू सत्ता प्रकार या अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रस्तावावर राज्य शासनाने आवश्यक आदेश पारित केल्यामुळे चाळीमधील सर्व कुटुंबांना अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या माहिती हक्काचा लाभ आता मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महोदय तसेच महसूल मंत्री महोदय यांचे मी शहरवासियांच्या वतीने विशेष आभार मानतो. सोलापूर जिल्ह्यात बेघरांना पक्के घर करण्यासाठी प्रधानमंत्री आवास, हमारी शहरी, मोदी आणि देशातील रोजगार आवास योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. या सर्व योजनांचे उद्दिष्ट 1,82,000 असून त्यापैकी 85,000 घरकुल यापासून पोहोचवले आहेत आणि 98,000 घरकुलांचे काम हे प्रगतीपथावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागामार्फत महाराष्ट्र विद्यार्थी आणि घरगुती कुटुंबासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. महाराष्ट्राचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 1,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य किंवा महिलांसाठी 6 कोटी रुपये स्टेट बँक अकाउंटमध्ये जमा केल्यास उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठा आधार मिळाला आहे. त्याचप्रमाणे हमारी आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबाच्या 2,800 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले आहे. नागरी वस्ती सुधार योजनेतून 64 कोटी रुपये खर्च करून नळ पाणी, रस्ते व सांस्कृतिक विकासाचे काम करण्यात आले आहे. घर घर संविधान योजनेअंतर्गत 11,000पेक्षा अधिक संविधान उद्देश पत्रिकेच्या प्रतींचे वाटप करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा एकूण 14 प्राथमिक आरोग्य केंद्रांनी केंद्र शासनाच्या NQAS राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्राप्त केले आहे. स्वच्छ प्रसूतीगृह, अद्ययावत प्रयोगशाळा, औषधांची उपलब्धता, रुग्णांची उत्तम काळजी या निकषावर आपली ग्रामीण आरोग्य व्यवस्था राष्ट्रीय स्तरावरती झाली आहे. ही बाब जिल्ह्यासाठी कौतुकास उदाहरण जिल्हा परिषदेचे विशेष अभिनंदन करण्यात सोलापूर जिल्ह्याला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ नवीन ओळख देणारा जुनी पर्यटन प्रकल्प हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. प्रकल्पाच्या कामात काही कामामध्ये अडचणी मात्र आता दूर झाले असून प्रकल्पाचा मार्ग आता पूर्ण मोकळा झाला आहे. पहिला टप्पा पुढील 6 महिन्यात सुरू होऊन 2 वर्षात संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर शहरात 238 सदनिका उभारल्या जात असून त्यापैकी 214 सदनिका सोलापूर जिल्ह्यातील आमच्या पत्रकार बांधवांसाठी राखीव आहे. श्रमिक पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील मतदारांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार नोंदणीचे काम 100% पूर्ण झाले आहे. सर्व नागरिकांनी आपले नाव यादीत आहे का ते तपासून पाहावे. नाव चुकीचे समावेश झालं असल्यास किंवा नाव नसेल तर 17 ऑगस्ट 2026 पर्यंत संबंधित BLO कडे फॉर्म EF सादर करावा किंवा
पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा. 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट होणार नाही म्हणून ज्या मतदारांनी आवश्यक ती दुरुस्ती किंवा समावेश करायचा असेल त्यांनी तातडीने संपर्क साधावा. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, BLO यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्या सर्वांचे या निमित्ताने अभिनंदन करतो. याचप्रमाणे कृषी सिंचन योजना 2 अंतर्गत जिल्ह्यातील 4 प्रकल्प सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्याने उत्कृष्ट काम प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये सोलापूरमध्ये केलेले आहे. जिल्ह्याची पुन्हा निवड आता झालेली आहे. यासाठी मी पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांचे मनापासून आभार मानतो. कारण तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा एक महत्वाचा प्रकल्प आहे. या आराखड्यासाठी 150 कोटी रुपयाचा निधी मंजूर असून त्यातील 89 कोटी रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. तसेच भूसंपादनासाठी स्वतंत्रपणे 10 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या प्रकल्पामध्ये संत सावता महाराज संजीवनी समाधी परिसराचा विकास होऊन धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. राज्य शासनाने माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवण्यासाठी त्यांचा जन्मदिवस 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी दरम्यान जलसंधारण अभियान राबवण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पाणी संवर्धनाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे अशा पद्धतीचे आवाहन या निमित्ताने करतो. विमुक्त जाती, भटक्या जमाती नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ तात्काळ मिळावा यासाठी राज्य शासनाने भटके विमुक्त समूह दाखला मेळावे सुरू केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये दर तिमाहीला पहिल्या मंगळवारी हे मेळावे होणार असून आधार, जात, उत्पन्न, नॉन क्रिमिनल, आयुष्यमान कार्ड यासारखी कागदपत्रे थेट या मेळाव्यात दिली जातील. त्यामुळे वंचित घटकांना सामाजिक न्याय अधिक जलदगतीने व पारदर्शकपणे मिळेल. सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यातील नियोजन समिती प्रयत्नशील असून जिल्हा वार्षिक योजना 2026-27 साठी एकूण 991 कोटीचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या सातत्यपूर्ण नियोजनामध्ये जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण व इतर पायाभूत सुविधा अशा सुविधांमध्ये विकास कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे सर्व नागरिकांचे जीवनमानात सुधारणा होऊन जिल्ह्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने अधिक वेगाने होईल. चला आजच्या या स्वातंत्र्य दिनी आपण सर्वांनी एक संकल्प करूया. आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समतेसाठी आणि राष्ट्रहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.